नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? सो काहीच हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. मी आता आली कोकणात देवगडमध्ये. सो आता मी चालली आहे कुडाळला. सो इथून सकाळपासून मी काय काय केलं, रात्रीपर्यंत कुडाळला जाताना काय काय आम्ही करतो काय नाही, मी तुम्हाला सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, प्रॉपर मला जसं जमेल तसं. आणि काहीचा माझा फर्स्ट व्लॉग आहे, त्यामुळे प्लीज मला सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. गुड मॉर्निंग गाईज, नमस्कार, कसे आहात सर्व? सो आता वाजल्या 9:30 आणि मी उठलेली आहे. 9:30 वाजल्यात मी उठले. बाबू छान खाली खेळतो त्याच्या आजी आजोबांसोबत. मी उठली आता, जरा थोडी सर्दी झाली आहे. आता खाली जरा ब्रश वगैरे करते पहिला, मग खाली जाते, मग चहा बनवते. ठीक आहे, चला. चला चाय पिऊया. कृषी कुठे गेला? कृषी काय करत होता तू? इकडे आऊ कर आऊ. बघा किती मस्ती झाली बघा. सो गाईज, मी चाय बनवून घेतलेला आहे आणि चेतन आणि मी चाय पिऊन घेतो. तुम्ही पण या चहा घ्यायला. त्यानंतर मग भूक लागली, मग चेतन बोलला की मला चीजवाली मॅगी बनवून दे. सो चला गाईज, किचनमध्ये ही चीजवाली मी जी आहे ती मॅगी बनवते त्यासाठी आणि त्याला खायला देते. सो या तुम्ही पण, चला. सो गाईज, म्हणजे बाळाला बघून सगळी घरातली कामं करून असं ब्लॉग वगैरे बनवणं खूप कठीण असतं ॲक्च्युली. खरं तर तुम्हाला तर माहितीच असेल, पण तरी पण मला खूप आवडतं हे सगळं करायला. सो माझे सासू सासरे खूप जास्त सपोर्टिव्ह आहेत, तर मी हे सगळं करू शकते. सो गाईज बघा. नवीन घेतलंय, सो आता फिट करायला आणले, ते फिट करून गेले. तुम्हाला कसं वाटतंय मंदिर? नक्की मला कमेंट करून सांगा. ओके, म्हणजे आम्ही हे लोक येऊच्या आधी की नाही काम होईल, म्हणजे एप्रिलला आम्ही येतो ना. तू फोटो काढत राहू. आता माझा फ्राईड राईस उरला होता, तो आता मी नाश्त्याला खाऊन घेते. सो या खाय फटाफट खाल्लेलं आहे. जी पण काय कामं होती ती सगळी केलेली आहेत आणि आता वरती आली अंघोला, बिकॉज ऑलरेडी लेट झालं आहे. आम्हाला जायचं आहे तर कुडाळला. सगळ्याच फटाफट पहिला तयार होते, मग तुम्हाला सगळं दाखवते. बाय. सो अशा प्रकारे मी रेडी झालेली आहे. आता माझा मेकअप जो काय हलकासा, म्हणजे नॉर्मल पावडर वगैरे जे काय ते मी आता लावून घेते. सो अशा प्रकारे गाईज मी रेडी झालेली आहे जायला. चला मग, चला जाऊयात. सो चला गाईज कुडाळला आमच्यासोबत. सो गाईज, आम्ही लोक चाललो आहोत कुडाळला. कुठे चाललो? कुडाळला कोणाच्या घरी चाललो आपण? मावशीच्या. त्याची मावशी आणि माझी पण मावशी. सो आम्ही तिकडे जाऊन काय काय करतो, काय काय खातो, सगळं तुम्हाला दाखवतो. नमस्कार कर, नमस्कार. फ्लॅग. सो गाईज, अशा प्रकारे आम्ही निघालो आहोत. आता इथून आम्ही डायरेक्ट जाणार आहे कुडाळला. मग मम्मी, तुम्हाला कसं वाटतंय माहेरी जात आहे तर? मस्त. माहेर ते माहेर. पळाला, कुठे गेला रे? पळाले तो, तिकडे एक लपलाय बघ. सो गाईज, आता आम्ही कणकवलीला पोहोचलो नाही. पोहोचलो की तुम्हाला नक्की दाखवेन मी. आणि माझं डोकं ना गरगरायला लागलं. मला गाडीमध्ये ना हाच माझा एक प्रॉब्लेम होतो की मला थोड्या वेळानंतर गरगरायला लागतं. मागे बाबू आणि माझी मम्मी झोपले. गाईज, तुमची आणि आमची आवडती आलेली आहे कणकवली. सो आता आम्ही कणकवलीमध्ये पोहोचतोच आहेत. कणकवलीचं मच्छी मार्केट आलेलं आहे, तुम्हाला मी दाखवते. किती मस्त वाटतं ना? थांबा दाखवते. सो मला मच्छी मार्केट जसं दाखवता आलं तुम्हाला तसं मी दाखवलं. आता आपण प्रॉपर जो ब्रिज आहे ना कणकवलीच्या तिथं, तिथे आता पोचू आपण. आणि कणकवली तर मला खूप आवडतं यार, फेवरेट आहे ऑफकोर्स. थिएटर ओके. थिएटर तुम्हाला थिएटर दाखवलं. थांबा. कणकवली आपलं पेट्रोल पंप कणकवलीचं बघताय ना, आणि थिएटर बघा आता येईल त्या बाजूलाच. दाखवायचा प्रयत्न मी करते. बघा दिसलं, हे आहे थिएटर.
आपण चाललेलो आहोत. हे बघा, आता कंटिन्यू तुम्ही बघतच राहा आपला रस्ता. जे कोणी कोकणचं असेल, जे कोणी कणकवलीचं असेल, त्यांना हा रस्ता बघून लगेच समजेल की आम्ही कुठे चाललो आणि कुठे आहोत. आणि त्यांना बघून खूप छान पण वाटेल. त्यांना असं वाटेल की आपण कणकवलीत आलेलो आहोत. सो बघा, गाड्यांची हे चालूच आहे. आपण जातोय बघा, ब्रिज आलेला आहे. ब्रिजच्या खालून आपण गेलो की आपण प्रॉपर कणकवली एंट्री केलेली आहे. सो गाईज बघत राहा तुम्ही. मग येत आहे का कणकवलीला? कोणाला यायचंय, कोणाला काय काय आणायचंय कणकवलीवरून लवकर मला कमेंट करून सांगा. आम्ही येताना घेऊन येते. हे बघा, आपण कणकवलीत एंट्री केलेली आहे. आता आपण चाललेलो आहोत कुडाळच्या दिशेने, की आपल्याला कुडाळला जायचं आहे. सो बघू शकता तुम्ही मार्केट कणकवलीचं आपलं. बघा बघा, किती छान वाटतंय ना. हे बघा, कणकवलीचं मार्केट बघा गाईज. मग मला कमेंट करून नक्की सांग की कणकवलीला तुम्ही कुठे राहता किंवा कोकणात तुम्ही कुठे राहता. ओके. तो गाईज अशा प्रकारे आम्ही कणकवलीतून चाललेलो आहोत. जातोय. तर कणकवलीमध्ये तुम्ही कुठे राहता ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कोकणात पण तुम्ही कुठे राहता ते मला नक्की सांगा. मी राहते देवगडमध्ये. आणि देवगडला कोणत्या गावात राहते हे मी तेव्हा सांगेन जेव्हा तुम्ही सर्व मला सांगाल की तुम्ही कोणत्या गावात राहतात ते. ओके. आणि लवकर सांगा मला कमेंट करून की तुम्हाला मी काय आणू येताना कोकणातून आपल्या. तर चला, प्रेसला लागलेलो आहोत. आपला हा मुंबई गोवा हायवे बघा गाईज. मुंबई गोवा हायवे. असं हळूहळू करत करत कुडाळला. डॅडाक मध्ये फोन केलेला मी, पण डॅडा फोन मध्ये उचलू काय त्या काय माहिती. माझ्या डॅडाक मी फोन केलेला नाही, पण माझ्या डॅडा काय फोन माका माझं उचलत नाही. की त्या काय माहिती, माका ना माहिती. तर मंडळी माका काय मालवणी आणि कोकणी बोलूचा येत नाही, पण जेवढा येतं तेवढा मी तुमच्या वांगडा बोलते. तुका माहिती आहे कित्याक मी माझं जन्मभूमी साताराचो हा ना. माझं माहेर सातारचो हा आणि माझं सासर कोकण असा. त्यामुळे माका एवढं मालवणी बोलाक येणार नाही, पण माका लय जाम माका हाऊस असा मालवणी बोलूचा. आणि मी शिकताना माझा ॲटिट्यूड लय खतरनाक असताना मी शिकताना मालवणी लवकरात लवकर शिकताना आणि तुमच्यापेक्षा पण जास्त चांगला बोलताना. मनात माका जरा एवढं येणार नाही बोलू, पण मी प्रयत्न करता आणि माका वाटता माका मालवणी चांगलं येतात. तुमका काय वाटतं माका कमेंट करून सांगा. चला मंडळी, तुमका दाखवता आता पुढचा प्रवास आपलो. चला, मला सांगायचं राहिलं, आपण ज्या मावशीकडे जातो ना, माझी मावशी ती ना हे मुकी आहे आणि तिला म्हणजे बोलता पण येत नाही, तिला ऐकता पण येत नाही. आणि तिचं हस्बंड पण सेम तसाच आहे. तिला बोलता पण येत नाही आणि ऐकता पण येत नाही. दोघं पण तशीच आहेत. पण माझी मावशी इतकी हुशार आहे आणि इतकी टॅलेंटेड आहे ना, म्हणजे आपल्याला पण जे येतं तिला सर्व येतं. तिला कोण वेडा नाही बनवू शकत. खूप म्हणजे इन्स्पिरेशन घेऊ शकतो तिच्याकडून. एवढी डेंजर म्हणजे खूप प्रेमळ आहे आणि खूप हुशार आहे आणि माझी फेवरेट मावशी आहे ती. सो बघा, आता आम्ही तिकडे गेल्यानंतर ना मी तिच्याशी कशी बोलते, म्हणजे आम्ही लोक कसं तिच्याशी बोलतो हे तुम्हाला मी नक्की दाखवेन. म्हणजे तिच्याशी बोलता येत नाही, तिला हातवारे करून सांगावं लागतं. आणि हे हातवारे करायला मी जास्त एक्सपर्ट आहे. बाकी हे लोक लहानपणापासून तिच्यासोबत राहिलेले आहेत, पण त्या लोकांना पण तिची भाषा एवढी कळत नाही तेवढी भाषा मला तिची कळते. मी आता झालेली आहे. सो मी बघा किती हुशार असेल. माझं तिच्याशी खूप बॉन्डिंग चांगलं आहे. सो मी तुम्हाला सगळं दाखवेन की मी तिच्याशी कशी बोलते, हातवारे करून आम्ही काय करतो काय नाही. आम्ही तुम्हाला मध्ये तिला बोलता येत नाही, ऐकता येतं, पण आम्ही किती 2-2 तास गप्पा मारत बसतो. विचार करा, ऐकी नाही. शेवटी इथून नाही हो, इथून संवाद होतो. बरोबर ना. तुम्हाला मी दाखवेन. चला, काही आता कसाल केलेला आहे मागे आणि आता ओरसले. असं करून आपण पुढचा प्रवास करत आहोत. आणि मग आपण शेवटी झारापीठावरून बरोबर ना, झारापीठा ना, त्याच्यावरून आपण आज जायचं. तर मंडळींतून आता ब्रिज आपण उतरला ना की हे झारापेठा येईल. झारापेठा आलं. आता झारापेठावरून आपण लेफ्ट मारायचं आहे. हे बघा, चेतन लेफ्ट मारतोच आहे. लेफ्ट मारलेला आहे झारापेठावरून काहीच. आपण लेफ्ट मारलेला आहे आणि आपण घुसलेलो आहोत.
बघू शकता तुम्ही, लय खड्डे तो गाडीचा. सो बघत राहा मंडळीनं. तुमका जरा माहीत असतं तर माका जरा सांगशात काय की कणकवलीत किंवा कुडाळात खंय चिकन टिक्की मिळता. म्हाका काय आयडिया नाही ना, म्हणून तुमका विचारता. तुमका खंय माहिती असा तर म्हाका जरा कमेंट करून तेवढा जरा सांगशाल तर बरा होता. सो गाईज हे बघा, आता आपण लेफ्ट घेतोय. लेफ्ट घेतल्यावर आपण आपल्या घराच्या दिशेने वळत आहोत. बघत राहा. भूक तेवढी जोरात लागली आहे, काय विचारू नका. माहेर इल्याबरोबर माझी सासूबाई ताडकन उठून बसलेल्या आहेत घरी जाण्यासाठी. असं माझं सुंदर घर आलेलं आहे. तर आपण घुसलेलो आहोत आणि हे बघा बसली चेतनची बहीण बसलेली आहे. चला तर आपण आता चाललेलो आहोत. ते बघा असं आहे सगळं. बघत राहा. तिघांना पण आमच्या कडकडून भूक लागली आहे. आम्ही मला असं झालंय कधी घुसतो घरात जेवायला बसतोय. ते पण मी तुम्हाला नक्की दाखवणार गाईज, काय जेवण केले काय नाही. बघत राहा, शेवटपर्यंत बघत राहा. खूप मजेदार ब्लॉग होणार आहे. हे बघा आता आपण आलेलो आहोत. वाव, बघताय का निसर्ग. म्हणूनच तर मला आवडतं कोकण. बघा आता आपण काही तिथे गाडी पार्क करूया आणि गाडी पार्क करून झाल्यावर आपण कसं जातो ते पण मी तुम्हाला दाखवेन. बाहेर उतरते. बाहेर उतरून दाखव. हो घेते तुला 2 मिनिटं जरा थांब. त्याला असं वाटायला लागलं की आम्ही त्याला सोडूनच चाललो नाही. हे बघा काका आलेले आहेत आम्हाला घ्यायला. इकडे ये, इकडे ये. त्या काय ऐकूक येत नाही ना. हाय हाय हाय. हा, हे माझे काका आहेत जे आम्हाला आता घ्यायला आलेले आहेत. तर हमेशा आम्ही जेव्हा येतो तेव्हा त्यांना ऐकायला येत नाही, त्यांना बरोबर कळतं की आम्ही आलेलो आहे. आणि ते आता मला घ्यायला आले. त्याला घेतलाय तो नको आहे ना तो. सो बघा गाईस, इथून आता रस्ता आहे. चला माझ्यासोबत, तुम्हाला घरी घेऊन जाते मी. चलो. किती सुंदर आहे माझं कोकण, मी प्रेमात पडले कोकणाच्या. हे बघा बघू शकता तुम्ही, किती किती सुंदर. चला गोडगोड माझं कोकण. इकडे बघा, इकडे बघा, इथं चालू झालं. बघा बघा माझ्या मावशीचं चालू झालं. बघा बघताय किती ते प्रेम, किती ती आपुलकी आपल्या कोकणच्या माणसामध्ये. हे बघा आता इकडे चालू आहे. बाबूचं नजर वगैरे काढायचं चाललेलं आहे. मावशीने करून घेतलेलं आहे. चला आता चलो. तर हे बघा हे बघा, बघू शकता किती सुंदर आहे. आणि ही आहे आपली तुळस आणि हे आहे बघा वाडा वाडा. आणि ही आहे एंट्री. आणि इथे आता प्रचंड बाबूचा लाड होणार आहे यात नॉनस्टॉप. आता काहीच नाही. हे बघा दोघांना ऐकायला आणि बोलता येत नाही, पण ते दोघं अशा पद्धतीने बोलतात आणि आम्हाला सगळं समजतं. तर त्यांचं चाललेलं आहे बघा आता. चल रात्रीचं खेळत आले त्या घरात आपण आलेलो आहोत. वा बघा किती सुंदर वाटतं मला. इथून वर शिड्या आहेत आणि इथे असं आहे बघा. बघा दोघांचा बघा काय चाललंय मग दाखवते. हे बघा ना इथे घातले, हे चादर मस्त वाटतंय ना. हे आपण तिथे घातले छान वाटतंय, मस्त वाटतंय. असा हॉल आहे. बाथरूम दाखवतो तुम्हाला. किती. आणि इथे आहे वॉशरूम. इथे आहे बघा, इकडे आहे आपलं बाथरूम आणि इथे आहे आंघोळीसाठी वॉशरूम. हे बघा त्याला जरा फ्रेश होतं मी. चाललं खायचं काम झालेलं आहे आणि आता चाललेलं आहे दोघांचा. बघूया आपण जेवायला काय केलेलं आहे ते. ते बघा याला भूक लागला. हा इकडे माझा हवरा इकडे जेव्हा येतो त्याला माझ्या भूकच लागलेली असते. तेव्हा हिला त्रास देतं. काय बरोबर चिकन बनवलेलं आहे मी. इथे काय बनवलंय, इकडे रस्सा बनवलेला आहे आणि इकडे मच्छीचा रस्सा काय बनवलाय. सिरियसली तुम्ही काय काय बनवलंय. वाव, ही माझी सगळ्यात फेवरेट डाळ आहे. काही बघून घ्या तुम्ही.
आणि ह्याच्यामध्ये तिने मच्छी पण बनवली. एवढं सगळं चैत्रीने कधी बनवलं काय काय बघता. ह्याला मच्छी जास्त आवडत नाही ना, म्हणून तो हे खातोय चिकन. आणि तुम्हाला ते एकदा खोटारड्याला वाव बघा काय भाकऱ्या पण बनवल्या ज्या मला खूप आवडतात. आणि ना खोटारड्याला बाहेरच्या मच्छ्या खायला आवडतात, घरातली मच्छी याला खायला नको. आणि बघा आता ही तर हमेशा रेडी असते त्यासाठी सगळं काय करायला. आता फटाफटाला पाहिजे म्हणून कांदा वगैरे चिरते आणि त्याला देते. मला हे दे. काय पापले बापरे माझ्यासाठी जेवण चला. सो काही जेवायला या. मच्छी फ्राय घेतलेली आहे मी, थोडंसं चिकन घेतलं आहे आणि भातासोबत मी मच्छीचा रस्सा खाईन. सो या छान आहे. काय बाबा काय बाबा उलटा बसलाय ना बरोबर. उलट्याचं बस झालं. हा म्हणजे जाताना थोड्या वेळाने भरावं लागतं. फटाफट आता जेवण घेते मग तुम्हाला भेटते. ओके बाय गाईस. तर आता जेवण झालेलं आहे आणि हा बघा मस्तपैकी झोपला आहे. हा झोपून घेतोय. तोपर्यंत आम्ही फटाफट जी काय कामं आहेत ती करून घेते. आता मी बाबूला जरा भरवून घेते. क्रिशू चाली ते ये, भूक लागली आहे ना, ये इथे. हे बघू शकता तुम्ही, हा जुगाड आहे ना मावशीने माझ्यासाठी केलेला. कारण की मी झोपायची ना आतल्या रूममध्ये, तर हा बल्ब मला लागतोच, डिम बल्ब. मला भीती वाटत नाही. आणि चेतनला उजेड आवडत नाही, त्यामुळे खूप उजेड यायचा म्हणून ते असं बनवलेलं, म्हणजे हलकासाच उजेड येईल. हे जुगाड माझ्यासाठी केलं आहे. बघा तुम्ही बघू शकता. बघा गाईस. तर ही जी आता बराबर चाललेली आहे बिकॉज ती पण आमच्यासोबत येणार आहे ना. सो गाईस अशा प्रकारे तयारी झालेली आहे. हिने सगळं जेवण पॅक वगैरे करून घेतलेलं आहे बघा रात्रीसाठी. आणि बघा तयारी झालेली आहे. हे बघा. आणि माझ्यासाठी तिने चहा आणलेला आहे बघा. मला हा असा चहा आवडतो, तिला चांगलाच पाहिजे असं तिने बनवलं आहे. आता फटाफट चहा पिऊन घेतो. हे बघा ही काय आता फटाफट चहा पिऊन घेतो. आम्ही लोकांनी आम्हाला निघायचं आहे बघा, बिकॉज अंधार होलं त्याच्या आधी फटाफट घरी गेलं बरं. आता चहा पिऊन घेतो आणि निघतो. चला. सो हे बघा सर, हे बघा गाईस, अशा प्रकारे आमची सगळी तयारी झालेली आहे आणि आम्ही आता निघतो आहे. हे बघा सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही निघतो आहे. चलो बायकर सगळ्यांना, बायकर थँक्यूच आहे. चला आता आपल्या देवगडच्या घरी जाऊन भेटूया. रस्त्यातून दाखवेन छोटंफार तुम्हाला काय काय. चलो. सो गाईज आता फायनली आम्ही निघालो आहोत साळगाववरून. जस्ट निघालो आहे आता. ते बघा मागे. आता आम्ही असं निघालेलो आहोत. आता मध्ये आम्ही डायरेक्ट कणकवलीला थांबून आम्हाला थोडंसं सामान घ्यायचं आहे. ते सामान घेऊन आणि मग घरी जाणार. ठीक आहे, तर बघत राहा. आणि इथे माझ्या मावशीच्या गप्पा चालू आहेत. काय काय सगळं सांगते. तिला खूप आवडतात गप्पा मारायला. आता ही बेकरी आहे ना आपली कणकवलीची. कुठे घेऊया तुम्ही सांगा. पुढे ना. इथे थोडं सामान वगैरे काय घ्यायचं ते घ्यायला उतरतो आणि मग इथे भाजी वगैरे घेऊ. चला. सो गाईज आम्ही घरी आलेलो आहोत. आम्ही 8 वाजता, पावणे 8 वाजता घरी पोचलो. प्रॉपर पावणे 8 वाजता घरी पोचलो. आणि
आता आलेलं थकली मी खूप. म्हणजे मी आलेला पहिला बाळाचं सगळं तयारी वगैरे केली, त्याला आवरलं, वरती आली, झाडू वगैरे मारला, सगळं माझं कपडे वगैरे कपड्यात ठेवले, सगळं झालं. आता मी जाते आंघोळ करायला. मग गाईज असा होता माझा पूर्ण दिवस. जाऊन आली, आता मी फ्रेश होऊन वगैरे येते. मग नंतर आपण डायरेक्ट जेवायला भेटू. म्हणजे मावशीकडे जे केलं ते आम्ही सगळं घेऊन आलो होतो, सो तेच जेवणार बेसिकली. ठीक आहे, सो बघत राहा लास्टपर्यंत. सो गाईज मी रेडी झालेली आहे, आंघोळ वगैरे करून घेतले, जरा टोटमेंट धुतलं, मस्त वगैरे रेडी झाली. आता मी खाली जाते. चला. आलेले आहेत सर. कृषी मस्ती नाही करायची, सांगितलं तुला. ते बघ गाईस किती मस्ती झालं बघ. हा, अरे 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 तिला मारतो. सो गाईज मग अशी मी फ्रेश होऊन खाली गेल्यानंतर बाबूसोबत जरा खेळलो वगैरे. तर मग सगळ्यांनी जेवून घेतलं, सगळे जेवले, फक्त मीच नाही जेवली. कारण की मला असं वाटतं की मला ताप आणि खोकला वाढला असं मला वाटतं. त्यामुळे मला जेवायची जरा पण इच्छा नाही झाली. ट्रॅव्हलिंगमुळे पण खूप थकायला झालं आणि जेवायला नको होतं. सो मी जेवली नाही. आता फक्त गोळी घेतली, म्हणजे जरा ती घेतली आणि डायरेक्ट वर झोपायला आली. बाकी सगळे घरचे जेवलेत मस्तपैकी. बाबू पण झोपलाय, सगळे झोपायची तयारी करतायत. मी आता वर आली आहे आणि आता मी पण झोपते. म्हणजे मला असं वाटतं की मला ताप येईल असं मला वाटतंय. सो आता गाईज काय प्रॉब्लेम नाही. सो मी आता वरती आली झोपायला. सो मी आता झोपते. आणि माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. आणखी हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि माझ्या फर्स्ट ब्लॉगला तुम्ही प्लीज गाईज सपोर्ट करा. कारण की माझी सिम्पल आणि साधी लाईफ आहे जी मी तुमच्यासोबत शेअर केली. तुमचा सपोर्ट जर मला आला, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडले, तुम्ही लाईक केला, मला कळालं की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत आहेत, तर मग मी अजून रोज ब्लॉग बनवून तुमच्यासाठी टाकत जाईन, मला जमेल तसं. सो मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसा व्लॉग वाटला. आणि हो, थँक्यू सो मच माझा व्लॉग पूर्ण स्टार्ट टू एंड बघितल्याबद्दल. देव तुम्हाला असंच खुश ठेवू. ठीक आहे गाईज, तर चला आता मी पण झोपते, तुम्ही पण झोपा. आणि क्रिशीकडून पण तुम्हाला गुड नाईट. हरिओम अंबज्ञा. बाय.